नमस्कार, राम राम मंडळी. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करतोय बेसिक सायन्स. बेसिक सायन्समध्ये फिजिक्सला आपण सुरुवात केलेली आहे. हे मला वाटतं की चौथा व्हिडिओ जो आहे, जो की मी YouTubeवरती अपलोड करायतोय आणि त्याचबरोबर आपल्या ऑफिशियल ॲपवर सुद्धा म्हणजे डिप्लोमावाला या ॲपवर सुद्धा अपलोड करणार आहे. ठीक आहे. मे बी असं होऊ शकतं की आता पुढचे व्हिडिओ YouTubeवर न पडता डायरेक्टली डिप्लोमाला ह्या ॲपवरती सुद्धा पडायला सुरुवात होईल. ठीक आहे किंवा होणारच आहे. तर तुम्ही डायरेक्टली डिप्लोमाला जी ॲप आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथून डाउनलोड सुद्धा करू शकता. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 15 ऑगस्ट पर्यंत जे विद्यार्थी जम्बो बॅच फर्स्ट इयर डिप्लोमा म्हणून ज्या बॅचला एनरॉल करतील, तिथे दिलेली फीस ही 4,000 आहे. पण जर ह्या बॅचला जर जर जम्बो बॅचला ठीक आहे, फीस 4,000 आहे. पण या ठिकाणी जर तुम्ही कूपन कोड जर अप्लाय करताय, कूपन कोड जर अप्लाय करताय रक्षा रक सॉरी रक्षाबंधन ठीक आहे. रक्षाबंधनचा हा ऑफर आहे. रक्षा आणि पुढं 25 तर लेकरांनो ही 4,000 ची बॅच हा कूपन कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अवेलेबल होईल 3,000 रुपयाला. ज्यामध्ये ह्या रक्षा बॅचमध्ये 3,000 रुपयामध्ये तुम्हाला काय-काय अवेलेबल होणार आहे? बेसिक मॅथेमॅटिक्स त्याचबरोबर बेसिक सायन्स ठीक आहे. बेसिक मॅथेमॅटिक्स आणि बेसिक सायन्स. ह्या बेसिक सायन्समध्ये परत फिजिक्स आणि परत काय लेकरांनो केमिस्ट्री सुद्धा आहे. एवढा पूर्ण सिलेबस परत जो बेसिक सायन्स आहे, यामध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ऑनलाईन टेस्ट सीरीज असतील. चॅप्टर वाईज काय असेल या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सीरीज कशाप्रकारे अवेलेबल असतील? चॅप्टर वाईज असतील. तर मला असं वाटतंय ठीक आहे, की तुम्ही 15 ऑगस्ट पर्यंतच ही लिंक किंवा हे जे कूपन कोड आहे ते अवेलेबल आहे. बाकीचे जे तुमचे मित्र आहेत त्यांना हे जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. चालायचं पुढे. चलो. फक्त आपलं लक्ष शिकवण्यावरच. तर लास्ट आपण वर्क डन बद्दल डिस्कशन झालं होतं. ठीक आहे लेकरांनो. आता मला थोडंसं तुमच्याशी थोडं गप्पा मारायच्यात एनर्जी बद्दल. बरोबर आहे. तर एनर्जी बद्दल तुम्ही कुठेतरी किंवा अशा प्रकारे लिहिलंय पॉवर इंटू टाईम. सर आठवतंय. एनर्जी म्हणजेच काय रे? पॉवर इंटू टाईम. सर हा 10वी ला बघितलेला कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. पण मला आता लक्ष द्या इकडे. तर एनर्जी काय लेकरांनो? तर बघा रे, एनर्जीचं युनिट काय-काय? त्याची एनर्जी कुठली क्वांटिटी आहे? तर मी सगळ्यात पहिले हे क्लिअर करतो. एनर्जी इज अ स्केलार क्वांटिटी. एनर्जी इज अ व्हॉट? स्केलार क्वांटिटी. फर्स्ट थिंग प्रत्येक विद्यार्थ्याला कळेल. स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे. मग आता काय रे? तर ह्याचं जे युनिट आहेत, तर ऑब्व्हियसली हे तुम्हाला दिसतंय पॉवर आणि पुढे काय लेकरांनो टाईम. सो पॉवरचं युनिट काय रे? किलोवॅट. पॉवरचं युनिट किलोवॅट आणि टाईमचं युनिट काय लेकरांनो? या ठिकाणी आवर. त्याचबरोबर पॉवरचं युनिट किलोवॅटच्या ठिकाणी तुम्ही वॅट लिहा आणि या ठिकाणी काय लेकरांनो? वॅट आणि या ठिकाणी काय रे? सेकंद. ठीक आहे सर, काही अडचण नाही. कळतंय आम्हाला. आम्ही लिहू शकतो. जर आता या ठिकाणी जर तुम्हाला असं म्हटलं लेकरांनो, की 1 किलो वॅट आवर म्हणजे किती जूल? तर सांगू शकता का रे? ठीक आहे. मी या ठिकाणी तुम्हाला क्वेशन मार्क म्हणून विचारतोय, की 1 किलोवॅट आवर मीन्स किती जूल? हा तुम्हाला एम-सी-क्यू क्वेशन एक्झाममध्ये विचारतात. तर कशाप्रकारे 1 ला 1 किलो म्हणजे काय रे? आपण प्रिफिक्स शिकलोय 10 का पॉवर 3. किलो काय लेकरांनो? 10 रेज टू पॉवर 3. रिमेनिंग काय रे इथं वॅट. तर हे लिहिलं इथं वॅट. त्याच्यानंतर आवर. मला सांगा प्लीज एका तासामध्ये टोटल किती सेकंद असतात? 3600 सेकंद असतात. बरोबर आहे. शॉर्टकट रिप्रेझेंट करतोय. एका तासामध्ये टोटल किती सेकंद असतात? 3600 सेकंद असतात. ठीक आहे. तर या ठिकाणी लिहितोय, आवर्सच्या ठिकाणी लिहितोय लेकरांनो 3600 सेकंद. म्हणजे इथून काय रिप्रेझेंट होईल किंवा काय मिळेल? 3600 ला 3600 इथे लिहितोय पुढे. हा 10 to the power 3 पुढे लिहितोय. त्याच्यानंतर इथे आहे वॅट, पुढे आहे सेकंद किंवा यालाच आपण पुढे जूल सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच जर हे 2 शून्य जर इथे ऍड केले तर 3600 आणि हे 2 शून्य म्हणजे 3 आणि 2 किती रे 5. सो 10 to the power 5 जूल.
ठीक आहे. नक्कीच कळालं असेल. 1 किलोवॅट ऑवर, 1 किलोवॅट ऑवर मीन्स व्हॉट? 3600 जूल हा तुमच्या एक्झाममध्ये विचारणारा सगळ्यात इम्पोर्टंट आणि डेलीमध्ये येणारा हा प्रश्न आहे. 1 किलोवॅट ऑवर म्हणजे किती? तर 36 गुणिले 10चा पॉवर 5 पुढे काय लेकरांनो? जूल. युनिट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जर मी तुम्हाला परत विचारलं लेकरांनो, परत जर विचारलं 1 कॅलरीज म्हणजे किती? नेक्स्ट जर काय विचारतोय रे तुम्हाला 1 कॅलरीज. ठीक आहे. 1 कॅलरीज. तर 1 कॅलरीज म्हणजे 4.184 जूल. ठीक आहे. 1 कॅलरीज काय लेकरांनो? 4.18 जूल. आणि जर आता बघा 1 आहे. आता मी जर म्हटलं 1 किलो कॅलरीज. किलो म्हणजे किती रे? 1000 किलो. के के स्टँड्स फॉर किलो आणि किलो हा प्रिफिक्स आहे म्हणजे 10 रेज टू पॉवर 3. तर याचा अर्थ काय? 4.1184 आणि हा किलो, किलो म्हणजे 10 रेज टू पॉवर 3 पुढे जूलला जूल म्हणजेच लेकरांनो 1 किलो कॅलरीज 1 किलो कॅलरीज इज इक्वल टू काय येतं? तर इज इक्वल टू येतं 4184 जूल. जे की तुम्ही ह्याला राउंडिंग ऑफ मध्ये काय लिहू शकता? 4200 जूल सुद्धा लिहू शकता. हे सुद्धा एक्झाम मध्ये तुम्हाला विचारतील. लक्षात राहू द्या आणि थोडंसं व्यवस्थित प्रिपरेशन करायला सुरुवात करा. कारण तुम्हाला जर ह्या गोष्टी व्यवस्थित जर कळत असतील, तर नक्कीच तुम्हाला जर ह्या गोष्टी व्यवस्थित जर कळत असेल, तर कुठलीच अडचण येणार नाही. ठीक आहे? एकच मिनिट. हं, ठीक आहे. व्यवस्थित लक्ष राहू द्या. 1 कॅलरीज किंवा 1 किलो कॅलरीज म्हणजे 4200 जूल आणि 1 कॅलरीज म्हणजे 4.184. 1 कॅलरीज मीन्स 4.184. 4.184 जूल. ठीक आहे. म्हणजे ह्यावरती पॉसिबिलिटी आहे एक तरी क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये नक्कीच विचारतील आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कळायला पाहिजे. आता थोडंसं आणखी जरा वेगळं. बघा जेवढं पॉसिबल होईल तेवढं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. लेकरांनो 1 जूल येस 1 जूल म्हणजे किती रे? तर 10 रेज टू पॉवर 7 अर्ग. हे सुद्धा युनिट कशाचं आहे? येस एनर्जीचं युनिट आहे. किती एनर्जी युनिट आहे बघा. जूल आहे. ठीक आहे. प्लस कॅलरीज आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्ग आहे. मग तुम्ही ह्याला इंटरचेंज करून असं सुद्धा लिहू शकता. जर विचारलं कुणी 1 अर्ग इज इक्वल टू तर या ठिकाणी 1 अर्ग इज इक्वल टू हा जो +10 आहे तो डिनॉमिनेटर मध्ये इकडे येईल. म्हणजे 1 भागिले 10चा पॉवर 7 पुढे जूल पुढे गेले मित्रांनो जूल. तर पहा 1 अर्ग बरोबर +7 आहे. हा भागाकारात आहे जर सॉरी डिनॉमिनेटर मध्ये आहे. न्यूमरेटर मध्ये गेला तर हा काय होईल? -7 होईल. म्हणजे 10 रेज टू पॉवर -7 जूल. ठीक आहे. कळत असेल नक्कीच. हं, चला बघून घ्या. 1 जूल इज इक्वल 10 टू पॉवर 7 अर्ग आणि 1 अर्ग म्हणजे 10 टू पॉवर -7 जूल. ठीक आहे. जर ह्यालाच थोडंसं जर व्यवस्थित जर ह्याला जर थोडंसं व्यवस्थित जर तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल, तर इथे आपण लिहिले फोर्स. फोर्स काय लिहिले रे? 1 न्यूटन इज इक्वल 10 टू पॉवर 5 डायन. तर तुम्ही याला असं लिहू शकता लेकरांनो, 1 डायन इज इक्वल टू तुम्ही ह्याला असं सुद्धा लिहू शकता. काय लिहू शकता या ठिकाणी? 1 डायन इज इक्वल टू हा जो आहे तो गुणाकारात 10 रेज टू पॉवर 5 आहे. तो इकडे जाईल. गुणाकारातून भागाकार येईल +5 वर जाऊन काय होईल? -5. सो इट विल बी 10 रेज टू पॉवर -5 ठीक आहे. या ठिकाणी काय लेकरांनो? न्यूटन. 10 रेज टू पॉवर 5 न्यूटन. ठीक आहे. बघत चला. समजून घेत चला सोबत पॅरलली. ठीक आहे. चला. आता एक गोष्ट पहा रे. एक गोष्ट काय नोट पॉइंट आहेत.
तर एक नोट पॉइंट काय? तर तो नोट पॉइंट असा आहे, की वर्क डन आणि एनर्जी. तो नोट पॉइंट काय लेकरांनो? वर्क डन अँड एनर्जी. वर्क डन आणि एनर्जी ह्या दोघांचंही डायमेन्शन आणि युनिट कसं लेकरांनो सेम. वर्क डन एनर्जी बोथ बोथ हॅव किंवा बोथ हॅज सेम युनिट. सेम युनिट. ठीक आहे, हे लक्षात राहू द्यात. चालेल. मग आता जो फॉर्म्युला आपल्याकडे डिराईव्ह करून आलेला आहे, ठीक आहे, तो कुठला रे आपण आत्ताच लिहिलंय बघा. एनर्जी. एनर्जी इज इक्वल टू काय लेकरांनो? पॉवर इंटू काय लेकरांनो? टाइम. ठीक आहे. मग पॉवर इज इक्वल टू काय येतंय रे? पॉवर इज इक्वल टू येतंय एनर्जी अपॉन काय लेकरांनो? टाइम. बरोबर आहे. पॉवर इज इक्वल टू काय येतं? एनर्जी अपॉन टाइम हे सुद्धा आपण शिकलोय. आणि याचं युनिट आहे ते काय येतं रे? किलो वॅट येतं किंवा त्याचबरोबर या ठिकाणी काय येतं? वॅट सुद्धा येतं. किलो वॅट किंवा वॅट येतं. चालेल. पण दुसरं हे झालं एक युनिट. परत या ठिकाणी बघा, हे झालं एक युनिट. दुसरं नेक्स्ट युनिट काय आपल्याकडे? दुसरं युनिट काय आपल्याकडे? एनर्जीचं युनिट काय लेकरांनो? जूल. एनर्जी युनिट काय रे? जूल. आणि टाइमचं युनिट काय? सेकंद. म्हणजे आपल्याकडे जूल पर सेकंद हे सुद्धा युनिट कशाचं आहे? पॉवरचंच युनिट आहे. ठीक आहे. पुढे शब्द लिहितो वाटल्यास मी. इलेक्ट्रिक पॉवर. काय लिहितो लेकरांनो? इलेक्ट्रिक पॉवर. व्यवस्थित प्रिपरेशन करा, व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. काही जर कळत नसेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिल्या जाईल. पहा, चेक करा बरं इथपर्यंत. काय अडचण आहे का? चालेल. आता बघा नेक्स्ट पुढे आणखी भरपूर. आता जेवढ्या काही डिराईव्ह करतोय हे सगळ्याच्या सगळ्या कुठल्या क्वांटिटी आहेत? डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी आहेत. चालेल. जेवढं होईल तेवढं मी पॉसिबल करतोय, की प्रत्येक गोष्ट ही तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. ठीक आहे. पण तुम्हाला सुद्धा एक काम करायचंय, की लवकरात लवकर हा जो व्हिडिओ आहे तो बाकीच्या मित्रांना शेअर करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर डिप्लोमावाला ही जी आपली ॲप आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. तो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर कुठची अडचण येत असेल तर त्याचा सुद्धा त्या कॉन्टॅक्ट जो नंबर आहे आपला त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. आणि 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मी सांगितलंय, की जी ऑफर आहे तो लिमिटेड ड्युरेशनसाठी आहे. लवकरात लवकर त्याचा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ आपण नक्कीच अपलोड करू लवकरात लवकर. तो असेल सिग्निफिकंट फिगर बद्दल. थँक यू.